गुड आफ्टरनून सर. आम्ही श्रीमंत शिवाजीराजे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर फलटणमध्ये लास्ट सेमिस्टरला शिकणारे विद्यार्थी आहोत. माझं नाव अभिषेक प्रशांत कदम. माझं नाव अंकिता कदम. आज या कृषी प्रदर्शनानिमित्त सर आम्ही इथे कॉलेजचा स्टॉल लावला आहे. त्यात आम्ही पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या संदर्भात या डिपार्टमेंटमधून आम्ही बरेचसे प्रोडक्ट्स केले आहेत, जसे की ऑनला ज्यूस आहेत, गोवा स्क्वॅश आहे, मँगो पल्प आहे, आवळा कॅन्डी आहे आणि मिक्स फ्रूट जाम, कवटाचा जाम. हे सगळं पदार्थ आम्ही कॉलेजचे विद्यार्थी करतो लास्ट सेमिस्टरला असणारे, आणि त्याचं आम्हाला ट्रेनिंग स्किल म्हणून आम्हाला कॉलेज ते देतं जॉब. थँक्यू सर. श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण अंतर्गत श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 कृषी महाविद्यालय श्रीराम बेकरी. श्रीराम बेकरीमधून आपण विविध बेकरीचे प्रोडक्ट्स बनवले आहेत. तरी हे प्रोडक्ट्स आपल्याला 2 ते 6 तारखेमध्ये कृषी प्रदर्शनामध्ये मिळतील. परंतु जरी आपल्याला कृषी प्रदर्शनानंतर जरी हे बेकरीचे प्रोडक्ट्स जरी घ्यायचे असेल तर कृषी महाविद्यालयामध्ये बेकरी युनिटमध्ये आपण संपर्क साधू शकता आणि तिथून विविध बेकरीचे प्रोडक्ट्स आपण घेऊ शकतात. जसे की आपण इथे नानकटाई बनवलेले आहेत. 3 प्रकारच्या नानकटाई आहेत, मिल्क कुकीज आहेत, नाचणीचे कुकीज आहेत, व्हीट ब्रेड आहेत, डोनेट आहेत. नमस्कार. कृषी महाविद्यालय फलटणचा ॲग्रोनॉमी अँड पॅथॉलॉजी डिपार्टमेंटचा हा स्टॉल आहे. यामध्ये त्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही घेत असलेले उत्पादन इथे दाखवलेलं आहे आणि विक्रीला ठेवलेलं आहे. यामध्ये आम्ही मशरूम ठेवलेला आहे. हे मशरूम ऑयस्टर मशरूम आहे. ऑयस्टर मशरूम आम्ही कॉलेजमध्ये घेत असतो. यामध्ये ते 3 स्टेज ठेवले आहेत आम्ही मशरूमच्या. ती आहे पहिल्या 4 दिवसाची स्टेज. यामध्ये आम्ही बेसला कल्चरला वापरलेलं आहे सोयाबीनचं काढ. या ठिकाणी आपण गव्हाचं काढ वापरू शकतो, भाताचं पिंजार वापरू शकतो आणि 1 रात्र पाण्यामध्ये आपण भिजवून ठेवतो फॉर्मॅलिनमध्ये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बॅग भरली जाते स्पॉन टाकून. स्पॉन म्हणजे मशरूमचं सीड असतं. त्यानंतर 20 दिवसांनी ही बॅग ह्या अशी दिसायला लागते, 20 ते 22 दिवसांनी. आणि त्यानंतर 25 ते 30 दिवसांनी याला पिनिंग असं यायला चालू होतं. पिनिंग म्हणजे हे असे मशरूमची ग्रोथ चालू होती. एकदा मशरूमची ग्रोथ चालू झाली की टोटल 3 हार्वेस्टिंग होतात यामध्ये. आणि या टाईपचे मशरूम जे ऑयस्टर शेपमध्ये असतात ते निघतात. यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या कलरचं पण घेऊ शकतो. व्हाईट म्हणजे फ्लोरिडा, ब्ल्यू, येलो, पिंक हे कलर पण घेऊ शकतो. गांडूळ खतामध्ये इसेना फ्लोएटिडा ही आपण स्पेसिस घेतो. गांडूळ खताचं साधारणतः 3 ते 4 महिन्याचा पिरियड आहे. आपल्याकडे तयार गांडूळ खत आता अवेलेबल आहे. तसेच हे वर्मीवॉश जे आहे ते गांडूळ खताचंच बाय प्रोडक्ट आहे. आणि जीवामृत हे पांढरी मुळी किंवा फलोत्पादनासाठी फायदेशीर आहे. जीवामृत आम्ही पंपाला 500 ml असं देतोय वापरायला 15 लिटर पंपाला. आणि वर्मीवॉशचे पंपाला 1 लिटर याप्रमाणे देते. वर्मीवॉशची प्राइस आहे 25 रुपये लिटर आणि जीवामृतची प्राइस आहे 30 रुपये लिटर. गांडूळ खत जे आहे ती जर लहान बॅग घेतली तर 13 रुपये किलोने पडते. 5 किलोची बॅग 65 रुपयाला. आणि जर मोठी बॅग घेतली तर 10 रुपये किलोने पडते. ती 50 किलोची बॅग 500 रुपयाला. हे आपलं प्रोडक्ट आहे टोटल. हे जर तुम्हाला आता आपल्या श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 मध्ये उपलब्ध आहे 2 ते 6 जानेवारी दरम्यान. आणि यानंतर जरी हवे असेल तरी कृषी महाविद्यालय फलटणच्या ॲग्रोनॉमी आणि पॅथॉलॉजी डिपार्टमेंटशी आपण संपर्क साधला तरी उपलब्ध होईल. नमस्कार. आम्ही कृषी महाविद्यालय फलटणच्या विद्यार्थिनी. हे आपलं फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअरचं युनिट आहे. इथे आपण 12% फॉस्फरस असणारं खत तयार केलं आहे. पूर्णपणे सेंद्रिय असं हे खत आहे. सगळं सेंद्रिय पद्धतीने आपण हे खत तयार करून असे पिलेट्स तयार केलेले आहेत. हे पिलेट्स करण्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे स्लो डिझॉल्व्ह होतं मातीमध्ये. स्लो डिझॉल्व्ह झाल्यामुळे जेवढं झाडाला पाहिजे तेवढंच त्याला ते उपलब्ध होतं. त्याच्यानंतर यात 12% फॉस्फरस असल्यामुळे आपण जमिनीची सुपीकता वाढवतो. केमिकल्स जे आहेत SSP त्याला रिप्लेसमेंट म्हणून आपण हे ऑर्गॅनिक खत वापरतो. SSP रिप्लेस झाल्यामुळे केमिकल्सचा जो हानी आहे मातीवरची ती सुधारली जाते. ऑर्गॅनिक त्याची सुपीकता, तिची होल्डिंग पॉवर सुद्धा सुधारली जाते आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळते. तसेच माती परीक्षण करणे ही काळाची गरज असल्याने आपल्या महाविद्यालयात याची देखील उपलब्धता करून दिलेली आहे. आपल्याला जर सूक्ष्म अन्नद्रव्य व NPK याची चाचणी करायची असेल तर 350 रुपये इतके आकारले जातात. तसेच फक्त NPK याची चाचणी करायची असल्यास 200 रुपये आकारले जातात. तसेच पाणी परीक्षण करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे पाणी परीक्षणासाठी आपल्या इथे सुसज्ज लॅब सुविधा आहे. त्यामध्ये पाणी परीक्षणासाठी 100 रुपये इतकी फी आकारली जाते. थँक्यू.